हॅलो 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती वार मंगळवार गणपतीचा आहे पैसा आले वरदान देवी नाथ मंडळ कडवाई उसगावकर वाडी तुरेवाली मंडळी मनस्वी आवार आई सलबाईची लेकर आई वरदानची लेकर 500 रुपयाचा पारितोषिक नंतर वार मंगळवार गणपतीचा भाजी करायची दोडक्याची आज मंगळवार गणपतीचा भाजी करायची दोडक्याची आणि एका बाजूला साले काढायची या दोडक्याची टोपी नाही घालत शक्तितुराचा शाहीर आहे टोपी नाही घालत म्हणजे दोडका असं कडक कडक जायचं हिशोब सगळा वरा कडकडनं सुरुवात करूया स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचा महाराष्ट्र शिवरायाने घडवला आणि तो वारसा चालवला शाहू फुले आणि आंबेडकर आणि त्या विचारांचा हा भारत त्या विचारांचा महाराष्ट्र आणि त्या भूमीतला मी तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत मी शाहीर विकास नामोरे मूळ गादी बाबूराव घराणे युवाशंकर नारायण गुरव पवन विशाल गणेश भिकाजी बाव्या राजाराम आणि गंगाराम प्रभाकर नवलाई देवी नाथ मंडळ विवली केंद्र धनगरवाडी नवलाई देवी नाथ मंडळ विवली केंद्र धनगरवाडी आयोजित शाखा आमचे जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळचे खेड कोटवाडी तुमच्या चरणाची धूळ पुन्हा एकदा मस्तकी लावतो शक्तितुरा याचे आयोजन आणि शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची विठू रुक्माई या कोकणातील सगळी तरुणाई युट्यूबर्स आणि प्रसार माध्यमाची लेकरं त्याने हे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल तुमचे विशेष आभार तुमचे लाख लाख आभार या ठिकाणी ढोलकीला माझा संदेश आहे अतुल आहे ऑक्टोपॅडला माझा रोहित डिके आहे कीबोर्डला अजित चव्हाण आहे आणि बेंजोला अमोल नरेशकर आहे आणि हा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे राजूदादा पटेल आणि सगळी मंडळी या ठिकाणी आहेत तुम्हाला मनाचा मुद्रा करून या घटनेचे शिल्पकार ज्याने आमच्यासारख्या वंचितांना आमच्यासारख्या बहुजनांच्या पोरांना शिकण्याचा अधिकार दिला तो आमचा बाप आमचा शैक्षणिक बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करतो या ठिकाणी आमच्या विवली गावचे विवली बौद्ध विकास संघाचे मुंबईचे आणि गावचे अध्यक्ष आहेत अशोक रामचंद्र कांबळे माऊली आहेत आमच्या लांजातले आमच्या विवलीचे आमचे पाठीराखे राजेंद्र बेर्डे माऊली आहेत संदेश किमळे आहेत आमचा लांजाचा ढाण्या वाघ तुरेवाला जितेश गुरव आहे पुण्यावरून खास सुशांत शेरकर आले आणि गेली 40 वर्षे 4 दशक ज्याने शक्तितुरा केल्या त्या आमचे आदरणीय दत्ता गराटे यांचं पवित्र स्मरण करत त्यांचे चिरंजीव आज या ठिकाणी आहेत सुशांत दादा गराटे आहेत डावा दादा आलेला आहे आमचा संजय होरांबे गावावरून त्यानंतर चंद्रकांत भोड आहेत सुनील लोगडे माऊली अंतनको पाहू आजरामर गाण्यांचे गायक आहेत
त्यानंतर शाहीर अनिल गराटे आहेत, उत्तम आयोजक आहेत. साई शिंदे माझा मित्र आलाय, अंकुश बाईत आहेत, सुरेश बावधने आहेत आणि कडवळी गावचे आयोजक चंद्रकांत जाधव माऊली या ठिकाणी आले आहेत. अनेक मंडळी आले आहेत, नावं तुमची हळूहळू घे. हे युट्यूबरची सगळी आमची मंडळी आहे, ते सगळे माझे मित्र आहेत, कुणा एकाचं नाव घेत नाही, त्याच्यामुळे क्षमा करा. आणि त्यानंतर आता राहिलं मानाचा गणपती म्हणणार, मानाची गवर. लय तालत होत पण माहिती आहे मरण कुठं आहे, मरण कुठं माहिती आहे ना, मग करणार काय. आलं परत नाही सांग. परेश शीतम माऊली 100 रुपयाचा पारितोषिक. कृपया जर 2 पैसे द्यायचे असतील तर लिहून आला, म्हणजे काही गोंधळ होतो. हा चालेल. तर आमचा आदरणीय सन्माननीय माननीय आणि काय कुठल्या सुरांचं, सप्त सुरांचं बादशाह राजेश निकम बुवा, तुम्हाला मानाचा मुजरा, मानाचा. जाऊया हळूहळू कडून जाऊया. हे संपलं सगळं झालं. सद्गुरुपदम् मन्त्रमूलम् सद्गुरुर्वाक्यम् मोक्षमूलम् सद्गुरुकृपा. भस्म कपाळी लावून भाई, भस्म कपाळी लावून भाई, दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा. प्रॉपर भस्म कपाळी लावून भाई, भस्म कपाळी लावून भाई, दर्शनास आलो ईश्वरा दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मालेश्वरा शंकरा शिवहर मालेश्वरा.
गुहेत ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत कनकपरीत दाटवनात वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत रौद्र रूपात गंगावाहे रौद्र रूपात गंगावाहे भेटाया शशी शेखरा अहो भेटाया शशी शेखरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा सारे कोकणात तुमची ख्याती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती भक्ती भावे करून आरती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू लावून विभूती भस्मल लाटी लावून विभूती भस्मल लाटी शिवयोगी गिरीश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा भस्म कपाळी लावून भाळी भस्म कपाळी लावून भाळी दर्शनास आलो ईश्वरा दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदाश्वलीचा बोलतो रे पवन विशाल गणेश भिकाजी नटेश्वर देवा तुझा गणपती बाप्पा या ठिकाणी डावा सावण 200 रुपये, सुनील लोगणे माऊली 200 रुपये आणि या ठिकाणी कलगीवाले सुशांत मनवे आणि तोरेवाले सुनील लोगणे माऊली यांचा 19 तारखेला शो आहे याच ठिकाणी वाटतं, तर कृपया आस्वाद घ्यायचा. आणि गेली
2-3 वर्ष ही मंडळी काम करते. तुम्हाला सर्वांना नम्रपणे मी आवाहन करेन, या तरुणांकडून बाप्पासाठी पूजेचा संच घ्यायला पाहिजे. शिवभक्त पूजा संच. त्याच्यानंतर एक मिनिट, तुरेवाले शाहीर संतोष कोल्हापटे आणि मंगेश बुवा कलगीवाले यांचा 19 जुलैला आमच्या साई छाया विद्यालय वीरमाता जिजाईनगर बोरेगाव नालासोपारा पूर्व येथे बारी आहे. याचा आस्वाद घ्यायचा आहे. या ठिकाणी संदीप चंद्रकांत सावंत गाव आंबवली आणि चंद्रकांत धोंडू सावंत स्मरणार्थ, कैलासवासी चंद्रकांत धोंडू सावंत यांच्या स्मरणार्थ संदीप चंद्रकांत सावंत वडिलांवरती गाणं घ्यायचंय. 500 रुपयाचं पारितोषिक गाव आंबवली. धन्यवाद. चंद्रकांत भागीरथी श्रीपद भोर गाव फुपेरे राजापूर सांगचल काय काय आणू 300 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. दिनांक 20 जुलै रोजी आज याच ठिकाणी कलगीवाले शाहीर चंद्रकांत चांदिवडे सह रोहित चांदिवडे आणि तुरेवाले योगेश कातकर बुवा आणि सुरज कातकर आमचे मित्र आमच्या घराण्यातील यांचा जंगी सामना आहे. कातकर बंधू कासे पिंपळवाडी 151 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडे. अभिजित चौगले यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. लांजा हुकमाने नांदतो फरमाईश आहे. लांजा हुकमाने नांदतो 2 फरमाईशात घेऊया. विचार हा किती आहे, विचार हा किती आहे, इथं काही नाही बरं. अग देणार आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, पण कर वर्ष सारखं मातर सजू दे घरा. सांगचल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. हा एक गण. तर मंडळी यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही म्हणता चेहरा काला असला तरी मी तुमच्यासाठी पांढऱ्या पायाचा आहे. पांढऱ्या पायाची कुणाला म्हणता? अवधसा. यांच्या तोंडाने हे बोललं हे बरं झालं, हे बरं झालं, आणि जे खरं असतं तेच बाहेर येतं, तेच बाहेर येतं म्हणतात. मग आता मला सांगा, काळा चेहरा बरा की पांढऱ्या पायाची बरी? काळा चेहरा बरा. मी काय तुम्हाला काल्या चोचीचा आज काय म्हणणार नाही, मी काय तुम्हाला कपडे फाडील म्हणणार नाही. अहो मी पण एवढंच बोललो, तुम्हाला एवढा राग याची गरज नाही की आमचं विजय भाऊ आहे त्यांना माझ्या बाजूला उभं करा, काळा जास्त कोणाला बघा, एवढंच बोललो. येणार तारा माझ्या बापापर्यंत जायचं नाही, माझ्या ह्याच्यापर्यंत जायचं नाही. अरे आम्हाला मर्यादा काढतात बुवा, तुम्ही तोडता. काय म्हणे यांना म्हणता शाकाहारी चालत नाही, मटण देतो. अरे त्याच्या दरम्यान काहीतरी असतं ना, त्या शिव्या अशा ज्या आहेत ना त्या घेतो कपड्यात. तुम्ही विचार करा याला कुणाशी गाठ पडली आपली. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, कोसमैला दूर चालुनी, दगड धोंडे काट्यातुनी, त्या वाटेने माझ्या वडिलांनी, त्या दुसरा गण तर म्हणायचे फेमस आहे. आणि आम्ही पहिल्यांदा म्हटलं की लकी चारमाय वगैरे सगळं ते जास्तच करायला लागलं. गंमत अशी की विकास लंबोरे ह्या माझ्या कलगीवाली आवडती कलगीवाली आहे, तिच्या समोर मुद्दाम गण ठेवतो म्हणून ती म्हणजे तो योगायोग म्हणता येईल. आणि मी कुठं नाही समजतो, मी नाही म्हणत नाही ना, पण त्याच्या एवढं भांडवल करू नका. हा गण हे गवळून झाले म्हणतात. आणि आता माझा गण घेतो त्याच्या आधी म्हणतात एवढ्यापासून बॅगा भरून ठेवा, 27 ऑगस्टला बाप्पा येणार आहे. आज तारीख 15 जुलै. अरे एवढ्यापासून बॅगा भरून त्याला आंघोळ करायची आहे की नाही?
अरे कपडा आवडतील हा आपला किती आणि वर सांगतात 27 ऑगस्टला हाय म्हणतात हा गणपती बाप्पा त्याची पद्धत दाखवतो मिमिक्री तर वर काय म्हणणार 27 तारखेला हाय म्हणतात आणि वर म्हणतात गणात सांग येणार कधी विचारतात गणपतीला मी सांगतो तुम्हाला येणार कधी भाद्रपदेमध्ये चतुर्थीला 27 तारखेला गणपती बाप्पा येणार हा तुमचा भाग याच्या पलीकडे काय तुम्हाला तोड द्यायची नाही भाग द्यायचा नाही 27 ऑगस्टला येणार म्हणजे येणार विजय बुवा तुम्ही गणलेला असाल तुम्हाला पण सांगतो तुम्ही प्रश्न पडला म्हणतात कधी येणार गणपती बाप्पा मी सांगतो 27 ऑगस्टला येणार पण एवढ्या प्रश्न बाबा पेट्या भरू नका करणार का आता माझा गण व्हायचं पाणी हा गड सादर करण्यात कोणी एकेकाळी आम्हाला खायला वगैरे 2 वेळचं मिळायचं नाही मिळायचं तुम्हाला आमची सगळ्यांची परिस्थिती तेच आहे सगळ्यांची त्या काही फरकाने फक्त इकडे तिकडे आहे नाहीतर ह्या ठिकाणी दुसरा कोणी फार श्रीमंत माणूस येणार नाही ज्याला जाणीव आहे ज्याने दिवस काढले तोच इथे या ठिकाणी येणार आहे कारण ही कलगीतुरा नमन या मातीतलं आहे आणि तुम्ही सगळे त्या मातीतले त्या लाल मातीतले आहेत आणि सगळे आपल्या गरिबीची पोरं आपण शेतकऱ्याची पोरं आणि त्यावेळेला मात्र आपला वाढवडेल गरीब असला तरी सुखानं 5-5 पोरं 6-6 पोरं 7-7 पोरं एकत्र खायचे येडेवाकडं का होईना 2 घास का होईना आणि आता काय झालं पैसा आला आमच्याकडे भाव एक डोंबिवलीला रूम दुसऱ्या भावाची विराला रूम मुंबईला रूम नोकरी धंदा पद्धतशीर पगार पाणी पण आता काय झालं दादा हे वर्षी तू जा सगळी बरसॉल तू कर पुढच्या वर्षी मी जाय शिमगा गणपती मी करेन आणि काय झालं ह्या व्यवहारामुळे नाती दुरावली एकोपा हे सण का होते सण त्याच्यासाठीच होते की पूर्ण कुटुंबाने एकत्र यायचं नाईलाज आहे आता काय करणार कारण आपली जीवनशैलीच तशी झाली तो गण तुमच्या चरणाशी सादर करतोय लक्ष असावं कोणे के काळी गणेशा कोणे के काळी गणेशा घरचे सारे जण अरे कोणे के काळी गणेशा घरचे सारे जण मिळून साजरा करत होती तुझा रे गणपती सण आता सण आणि दर्याडली वरसावळीन आता सण आणि पाळीन दर्याडली वरसावळीन सुखाचे क्षण आता सण हे आळी पाळीन आता सण आळी पाळीन दरी आडली वरसवळीन आता सण आळी पाळीन दरी आडली वरसवळीन
सण आम्हा थोड जीवन व्हावा उत्सव नाही भरवसा आयुष्याचा देऊनिया जाणीव बंधू भावाची नाळ सुखाची राखून हे बंधन पुन्हा सजवू घरात आपले सुखी हे नंदनवन आता सण आळी पाळीन आता सण आळी पाळीन तरी आडली वर सवळीन 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 कोणी एके काळी गणेशा घरचे सारे जण कोणी एके काळी गणेशा घरचे सारे जण मिळून साजरा करत होत तुझा रे गणपती सण मिळून साजरा करत होत तुझा रे गणपती सण आता सण आळी पाळीन तरी आडली वर सवळीन 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 आता सण आळी पाळीन दरी आडली वर सावळीन या ठिकाणी अनंत कृष्ण साळसकर गाव वेरवले आमच्या बाजूचं गाव कालच्या परवाच्या पण बारीला आले बक्षीस होतं त्यावेळेला आजही आले 501 रुपयाचं पारितोषिक माऊली आनंद माऊली शाहीर विजय कोळेकर यांचे मामा यशवंत लांबे माऊली यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे शाहीर जितेश गुरव आमचा राज्याचा राण्या वाघ उद्याची वारी आहे माझे त्यांचे प्रतिस्पर्धी आमचे मित्र आमचे कलगीवाले वेदांत जाधव तुमचं नाव राहिलं शाहीर आणि आमचे जितेश गुरव उद्याच या ठिकाणी याच वेळेला कार्यक्रम असणार आहे कृपया या आता त्यांचा गवळण तर म्हणतात एवढं म्हणतात तुझ्या घरात दही दूध आहे आणि म्हणतात तू आमची का ऐकले येतोस आमचं का माठ फोडतोस घरात जाऊन म्हणतात सांग आता विषय काय त्या नंदराजाच्या घरात लक्ष लक्ष गायी गोधन आणि तरी देखील तो श्रीकृष्ण विष्णूचा अवतार तो ह्या उपास तपास करत होत्या ह्या गरीब होत्या त्या गोकुळात ह्या गोपिका होत्या ह्या गरीब होत्या आणि ह्या उपास तपास करत असताना त्या म्हणायची की तू कृपया आमच्या घरी ये रोज उपास तापास सगळं करत माझा फक्त प्रश्न एवढाच आहे त्या उपास तपास का करत होत्या घरी येण्याचं त्यांचं नक्की प्रयोजन काय होतं एवढं तुम्ही उत्तरात सांगायचं बाकी घरात सगळं आहे तो श्रीकृष्ण त्याला कमी नव्हता तो फक्त कुठली बरकत देत होता एवढं तुम्ही सांगायचं काय अगं स्वयंपाक कर तू डाळ भात अरे गुदमरलेला तुझा श्वास अरे वाटेस डोळे लावूनास व्रत उपास वर्षी खास ग आज मोडतो तुझी मी खास ग व्रत उपास करशी खास ग अग माझ्या विना का जाईन तुझा घास ग उपाशीच राशी श्रीकृष्ण येतो
अशी टेर खेचायची नाही. आता माझ्या गवळणचा भाग हा. आता माझी गवळ ना एक मुकडा एक आता तू नदी तो तारो फोटो पर चल से तू नदी तो तारो फोटो पर चल से फोटो नदी 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 तो फोटो कॉपी पर चल से चाल बघा ते गवळणीच्या वाईट बोललेलं नाही. मग आपण पण गवळणीत वाईट नाही बोलायचं कसं. अगं मला नको बोलू तुझ्या मायला तू बोल जायचा मथुरेला. अगं नंदनवन इकडे आहे. तो नंदराजाचा तो सुपुत्र श्रीकृष्ण त्या गोकुळात आहे आणि या दळबद्री चालल्या तिकडं त्याच्याकडं. अगं मला नको बोलू तुझ्या मायला तू बोल ग. अगं मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल ग. तुझ्या आईला 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 अगं तुझ्या मायला 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 तुझ्या मायनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. मला नको बोल तुझ्या मायला तू बोल गे. मला नको बोल तुझ्या आईला तू बोल गे. मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल गे. शुद्ध शाकाहारी आणि एकदम मोकळा त्याच्या दरम्यान गोली माय सुकाट आहे हाय की नाही. पण डायरेक्ट आपला घेऊन येतो त्यांच्याकडे. आपण कुणाची उधारी ठेवत नाही. उधारी ठेवत नाही. झोप लागणार नाही. झोप लागणार नाही. सुरुवात केलेली आहे. हा बायगा माझ्या असं आहे सगळं. तर किती नंबर राहायचा
सांगू या सगळं सारख्या भाऱ्या ना 36 तर या ठिकाणी मंडळी शाहीर आणि आता गेल्या वेळेला मी त्यांनी बोलले पाहिजे की इतक्या बारा झाल्या पण लांबोरे बुवांनी उत्तर देण्याचा प्रयत्न तरी केला आणि सगळे काय माझ्या मनातले नव्हते माझे वस्तात माझे गुरुवर्य प्रभाकर धनावडे इतर मंडळी यांनी सगळ्यांनी ग्रंथ चावून दिलेला आहे मग तुम्ही ते कौतुक करायला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही किती उत्तर दिली तुम्ही उत्तर दिली क्षमा करा मग तुमचं आम्ही कौतुक केलं का तो प्रयत्न करताय त्याच्या मी खिल्ली नाही उडवली शास्त्राची खिल्ली उडवायची नाही बाकी सगळी ठीक आहे तुम्ही आम्ही माणसं की जडकी पत्ती मात्र तुम्हाला तर म्हणतात पळ वाटा आम्ही काढत नाही तर ठीक आहे गेल्या वर्षीचा आणि आदल्या वर्षीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर द्या बघू जर तुमच्यात हिंमत असेल त्याचं उत्तर आणा बघू ते पण मान्य करा तर असल्या काय फुशारक्या मारायच्या आहेत त्या दुसऱ्यांना मारायच्या कोणाच्या तरी ऐकायचं नाही लिहायचं दुसऱ्यांचा कोणातरी एक शब्द घ्यायचा कोणीतरी काय गेला त्याच्यावर गाणं लिहायचं हे सगळे काय बोलू हळूहळू आहे बारे ते तापणार आहे आणि तापल्यानंतर सळोपळ करून सोडणार नंतर मग दाबणार आय माय सॉरी असं आहे ते सगळं गणित आहे ते इट्स कॉल्ड अनालिसिस हिसाब सबका होगा तर प्रश्नपद आता बुवांना आम्ही दिलेला आहे यंदाचा प्रश्न असा आहे शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं शाहीर हे आमचा प्रश्न आहे तुम्हाला माहितीच आहे आता एक पद गाऊया शब्द काय होता रांड्या होता एक रांड्या शब्द होता असं आहे ते म्हणून सांगतो यांना कसं आहे आम्ही कधी कोणाच्या घरापर्यंत जात नाही जातीला जात नाही आता त्यांनी पण सोडलंय मात्र त्याच्या दरम्यान काहीतरी गंमत असते त्यांना गंमत येत नाही त्यांना चौदा विदेचा गणपती बाप्पा केल्याशिवाय किचाळल्याशिवाय हाय काय म्हणून आम्ही याला किचाळेश्वर म्हणतो सगळ्याच्या भनाई बेमीच्या देटाबात नाही डान्सर तो कान नुसतं किरकिर होतात अरे काय किती आवाज गोड आहे जरा व्हायचं खाली गावा मला स्किलचं तेवढं कळत नाही पण कानाला कळतं ना आपल्या आणि माझी एक ना विनंती सगळ्या आयोजकांना हे शब्दाचा जादूगार मला बोलू नका अरे मी जर शब्दाचा जादूगार असेल तर ते पु ल देशपांडे कोण एवढे आता विवाह शिरवाडकर कोण मग अण्णाभाऊ साठे कोण हे आपण असं नका बोलू 2-4 गण कुठे फेमस झाले तुमच्यामुळे झाले ते ह्याच्यामुळे काय शब्दाचा जादूगार झाला अरे किती काही कादंबरी आहेत संजय सोनवणे सर एवढे इतिहासकार आहेत शिवाजी सावंत मग हे इतिहासकार मग ते कोण आम्ही जर शब्दाचा जादूगार तर कृपया तुरेवाला विकास लांबोरे एवढंच लिहा हे जादूगार काय नको आता हे जर असतील 7 सुरांचा बादशाह तर पंडित भीमसेन जोशी कोण मग हे जे सगळ्यात मग काय खुलं मी त्यांना म्हणतो 7.5 सुरांचा बादशाह अर्धा असून 45 ते व्हायचं पाणी दे रे आज गळालंय सुटतो दारुगड सोनू हे कारल्याचे एक विरा गाणं वाजवा जरा माहिती आहे नाही येतो आता काय आता चाल हिसाब लो आठवली रो आठवली आता तरी वागवा सुरुवात तुम्ही का बसा झंगाट बघून दिली हात लोणा
तिथून इंद्र दरबारी मेनकाला आणि इंद्राला एकत्र बघून जेव्हा सचीला हाकलून दिलं ती कथा आपण कोणाचं काय वाईट म्हणत नाही. रांड्या म्हणतात रांड्या. रांड्या येतो कुठून घ्या आता चढवून. झंगाट बघून दिला हाकलून तुझ्या आईला एकदम तिथून मग ती राहिली र करवार करवार. ही अवलाद रांडची ही अवलाद रांडची कशी पडली उघड्यावर. ग्रंथात आहे शब्द ग्रंथात आहे शब्द. ही अवलाद रांडची वेशेची बघा पडली उघड्यावर. पडली उघड्यावर ही अवलाद वेशेची पडली उघड्यावर. शिंगाट बघून दिली हाकलून शिंगाट बघून दिली हाकलून तुझ्या एकदम तिथून ती राहिली वो गरवार गरवार. एकच सांगणार इथं पण लोकांना कोण सांगतो पोरांनो हे इथले काही गोष्टी आहेत ना ह्या इथंच ठेवायच्या. ह्याचं एक्सपोज नाही करायचं. काय करायचं कारण आपलं युट्यूब नागपूर पण बघणार विदर्भ बघणार पश्चिम महाराष्ट्र बघणार उत्तर महाराष्ट्र बघणार एखादे आपले काही भारतीय आहेत ते बघणार इकडचे आपले परदेशात ते बघणार. आणि उद्या समजा ज्याप्रमाणे शिवरायांचे 12 किल्ले युनेस्को मध्ये गेलेले आहेत तशी कदाचित आपली लोककला उद्या गेली तर युनेस्को मध्ये सांस्कृतिक वारसा आहे. आणि ती सांस्कृतिक वारसा जर गेला त्यावेळेला काढलं अरे हे काही लोकांना वाईट म्हणतात हे यांच्यासारखं रांडे बिंड्या म्हणतात. मग आम्हाला बोलावं लागतं. नाही बोललं तर लोक बोलणार अरे राजेश भाऊ एवढा बोलला तुझ्यावाला काहीच बोलला नाही. म्हणून यांना ठरवलंय भ्रमात राहतात ना हे की आम्ही बोलत नाही तर वायसा बोलायचं पण असं बोलायचं असं आहे ना. मी कोणाच्या कळीच जायत नाही आणि अजिबात सोडत नाही. इथं बसून ठेवायचं तर त्या फरमाईश द्या तुम्ही 5 मिनिटं उरली काढलंय ना ते. शाहीर राजेश निकमबुवा लक्षात ठेवायचं. ज्या दुसऱ्या बारीत काय आदळापट्टी करायची 10 मिनिटं मला फक्त आयोजकांकडून द्यायचं. यांना पुणे मुंबई फिरवली वाया चांदिवली कसं बघा अंडू समजा अंडू समजा शाहीर विकास नंबर 1 तुरेवाला बुवा. 18 कुंभाला सांगतो नकावून लिंग बांधतो 18 कुंभाला सांगतो नकावून लिंग बांधतो. धनीचा वाटा वंती दोन लांजा हुकमाने नांदतो. 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 18 कुंभाला सांगतो नकावून लिंग बांधतो. धनीचा वाटा वंती दोन लांजा हुकमाने नांदतो. धनीचा वाटा वंती दोन लांजा हुकमाने नांदतो. माझ्या बारीने 3 मिनिटं आहेत. हा अरे मांडवे पण आलं आता काय टेन्शन नॉट घेतो 2 शब्द. बिन साजन झुला झुलू आमच्या मनासारखं झालं. ठाकरे बंधू एकत्र आले आमच्या मनासारखं झालं. ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंजिन संगे हाय मशाल दादा गंगेत घोड
फ्रेंडाचा परवा फोन आला, त्या मनसेवर गाणं बोललो ते, आणि परत मेसेज आला, आता कुठलं गाणं म्हणणार आहे, म्हटलं हे म्हणतो परत पोचवा त्यांच्या. तर अजून एक घेतो, मजा आहे थोडी थोडी मजा बघा, चांगलं घेतलं तरी आहे की नाही. रांडे 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 हे काय साल्या बिल्या याला शिव्यांच्या दिली ना, गोंट्यात भरून टाकेन शिव्यांच्या. किती 1.5 मिनिटं, 1 मिनिट, अरे 1 मिनिट वाप झाला माझ्या आधी. तेरा प्यार है कितना प्यारा, अरे जमून मावळा 18 पगाड, जिंकत गेले एक एक घड, अरे जमून मावळे 18 पगाड, जिंकत गेले एक एक घोड, आली बातमी छापून घोड, झाली युनेस्कोत निवड, 12 किल्ल्यांची निवड, झाली युनेस्कोत निवड, 12 किल्ल्यांची निवड, झाली युनेस्कोत निवड, 12 किल्ल्यांची निवड, झाली युनेस्कोत निवड, 12 किल्ल्यांची निवड. जमून मावळ 18 पगड, जिंकत गेले एक एक गड, जमून मावळ 18 पगड, जिंकत गेले एक एक गड, बातमी आली घोड, झाली युनेस्कोत निवड, 12 किल्ल्यांची निवड, झाली युनेस्कोत निवड, 12 किल्ल्यांची निवड. युनेस्को मध्ये युनायटेड नेशन्स जी सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करते अशी युनायटेड नेशनची युरोची एक महत्वाची संस्था, आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र, शैक्षणिक असतं आणि वारसा स्थळांची यादी, आणि ते आपल्या राजांचे किल्ले त्याच्यामध्ये गेलं आलेलं आहे. महाराज हे काय करता बाय झालं काय गंमत दाखवतो इकडे. या मराठी मुलकात परप्रांतीयानो, या मराठी मुलकात परप्रांतीयानो मराठी बोलायचं, नहीं बोलेगा बोलला तर, अरे नहीं बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं, नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं, नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं. शाहीर राजेश निकम, जशी वारी करे तशी करायची. तुम्हाला सूट आहे, जशी वारी करे तशी करायची, फक्त तुम्ही 10 मिनिटं त्याच्यानंतर एक्स्ट्रा थांबायचं. या ठिकाणी सुरेश बावधने राजापूर, जाऊ देत पोर डायरेक्ट चला चल चल. सुरेश बावधने राजापूर भालावली 201, जानाई देवी मित्रमंडळ झोरेवाडी, कलगीतून याचा रंगतदार सामना याच ठिकाणी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजता कलगीवाले शाहीर प्रकाश पांडे आणि प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबोरे यांचा आहे. कृपया आस्वाद घ्यायचा. जरा परत थांबा, परत थांबा, थांबायला सांगितलं. हॅलो, जोरदार सामना चालू आहे. शब्दांची जादूगार, आताच बुवा बोलून गेले, शब्दांची जादूगार बोलू नका. पण शक्तिवाली शाहिरांना आम्ही म्हटलंय सप्तसुरांचा बादशाह, पण लोक म्हणतील की शक्तिवाली शाहिरांना बोलले सप्तसुरांचा बादशाह आणि शब्दाची जादूगारांना बोलले नाहीत. आणि खरंच तुम्ही या कोकणची शान आहात, राहाल अशीच अपेक्षा करतो. आणि शब्दांचे जादूगार यांचा सत्कार आमचे युट्यूबर्स करतायत, त्यांनी हा सत्कार गोड मानून घ्यावा. बारीला रंगत येते आणि बारी रंगत जाणार आहे, त्यासाठी या दोन्ही शाहिरांचा सत्कार होणं, त्यांचं श्रेय त्यांना देणं गरजेचं आहे. आणि ते हे कोकणी युट्यूबर्स करतायत. एका जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद रसिक हो, तुमचं हे अनमोल सहकार्य आम्हाला असंच मिळत राहील हीच अपेक्षा करतो. आणि लगेचच पहिली बारी संपवायची आहे असे विनंती करतो. आणि बिना इंटरव्हलची लगेच दुसरी बारी शक्तिवाली शाहिरांनी चालू करायची आहे. त्याचप्रमाणे आमचे आयोजक संयोजक सुनील हेही त्यांचा लांबोरे बुवांचा सत्कार करतायत. लांबोरे बुवांचा यथोचित सत्कार करताना सुनील दादा डावळ, धन्यवाद.
वा